लाईन फुटली उठून पळय सिवरेज लाईन फुटून ते आतां उदक करत सो जे आमी आतां 2 वर्सां आमी पळय जाले टोटल मिशन कमिशन हें आज चिंतलें जालें तितून जेन्ना पावस पडलो तेन्ना तुमी पळयलें की 18 जून रोड वॉज कंप्लिटली फूल आनी लोकांच्या दुकानांनी भितर उदक सो हें तुमचें विकसीत भारत नारायण राणे आणि त्यांची मुलं आता शेवटच्या टप्प्यातलं इलेक्शन आलेलं आहे. 15 दिवस राहिलेले आहेत आणि 7 मेला हे निवडणूक आहे आणि मतदान होणार आहे. तर शेवटच्या इलेक्शनच्या वेळी ते म्हणतील की आमचं आता शेवटचं इलेक्शन आहे, म्हणजे नारायण राणेंचं आता शेवटचं इलेक्शन आहे असं ते भावनिक साथ या सिंधुदुर्गवासींना घालतील. पण खरं म्हणजे 1990 पासून आणि आतापर्यंत गेली 34 वर्ष या जनतेने त्यांना साथ दिलेली आहे आणि साथ दिलेली असताना या जनतेसाठी त्यांनी काय केलं हा खरं म्हणजे विचार करण्याची गरज आहे. 34 वर्ष जो माणूस काही करू शकत नाही तो पुढच्या वर्षात काय करणार हा प्रश्न या सिंधुदुर्गवासींच्या मनात आहे. जी परिस्थिती आहे आपण सगळेजण एकत्र मिळून लोकसभेच्या निमित्ताने इथे जमा झालेलो आहे आणि पुढचे हे 20 दिवस आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार सन्मान्य राणे साहेबांच्या प्रचारासाठी एक दुसऱ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. आम्ही असो, जाधव असतील किंवा आमचे देशपांडे असतील, आम्ही सगळेजण वेगवेगळ्या पक्षामध्ये असलो तरी पण आपण एक दुसऱ्याच्या आम्ही संपर्कातले असलेले सगळे लोक आहोत. विविध विषयावर एक दुसऱ्याशी बोलत असतो, चर्चा करत असतो. आमचे तरुण नेते, युवा नेते आमचे अमित ठाकरेजींबरोबर सातत्याने संपर्कात असतो आणि त्यामुळे आपले झेंडे वेगवेगळे असले तरी भगवा रंगाच्या निमित्ताने आपण कायमस्वरूपी एकत्र आहोत एवढी भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सगळ्यांच्या मनामध्ये या पुढचं काम आपले सगळे प्रमुख आपल्याला सांगतीलच. पण भारतीय जनता पक्ष आणि त्याचे प्रतिनिधी म्हणून जसं मी इथे उभा आहे, मी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्वच माझ्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना मी सांगेन की आपण ह्या निवडणुकीमध्ये जी आपण मेहनत घ्याल, जे मतदानाच्या माध्यमातून आमच्याकडे मतधिक्य वाढवण्यामध्ये जो हातभार लावाल, त्या सगळ्याची जाणीव ही 4 जून नंतर ठेवली जाईल असा शब्द मी तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इंडिया आघाडीचा विनायक राऊत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.